लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। लढेंगे और जितेंगे, हम सब चलाएंगे, लढेंगे और जितेंगे, हम सब चलाएंगे। मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जय हो, मराठा योद्धा जरांगे पाटलांचा जय हो। एकच मिशन, मराठा आरक्षण, एकच मिशन, मराठा आरक्षण। जरांगे बॉडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे बॉडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीतेंगे और लड़ेंगे, हम सब चलाएंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथे 12 ऑगस्ट 2024 रोजी मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीची नियोजन बैठक कोपरगाव येथे मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिनिधी व सकल मराठा समाज बांधव कोपरगाव यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी संपन्न झाली आहे। अहिल्यानगर येथे 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता व जनजागृती रॅलीला कोपरगाव शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून पाठिंबा देण्याचे आवाहन मनोज जरांगे यांचे प्रतिनिधी गोरक्ष दळवी तसेच सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने करण्यात आले आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी गोरक्षनाथ पठारे, दिलीप भांगडे, सागर भोसले, बाबासाहेब भांड, मिलिंद घोंगाने यांच्यासह कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय शिवराय। ज्या पद्धतीने नांदेड, हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याचा जसा दौरा शांतता रॅलीचा जनजागृतीचा पाटलांनी काढला, त्याच पद्धतीने सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणा, अहमदनगर तथा अहिल्यानगर व नाशिक या पद्धतीने मराठा मोर्चाचं शांतता रॅली व जनजागृती या पद्धतीने निघणार आहे। 11 तारखेला अहमदनगरमध्ये, पुण्यामध्ये व 12 तारखेला अहमदनगरमध्ये पाटील शांतता रॅली घेऊन येणार आहेत। त्यासाठी मराठ्यांनी एकवटायचं आहे एवढ्या ताकदीने का कोपर्डीच्या वेळेस जेवढे लोक जमले होते त्यापेक्षाही आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे। त्याचं कारण एक आहे का ज्यांना आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र भेटलेत ते कुणबी प्रमाणपत्र तुमचे सेव्ह करण्यासाठी व ते कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं रिजेक्ट होऊ नये म्हणून तुम्हाला एकत्र यायचं आहे, आणि ज्यांना भेटलं नाही त्यांना मिळावं म्हणून त्या वंचितांनी बी एकत्र यायचे। खऱ्या अर्थाने आज 350 ते 370 वर्षानंतर छत्रपतींनंतर एक निस्वार्थी माणूस कोणीतरी भेटला असेल, एक मराठा सेवक म्हणून, आज तो बी कुठंही त्याचं नाव लावत नाही, फक्त एक मराठा सेवक म्हणून मनोज जरांगे पाटील हे आज समाजासाठी पूर्णपणे मृत्यूशय्येवर जरी म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्या शरीरातला एक एक अवयव हा निकामी होत चालला आहे। तरीही ते उपोषणापासून मागं हटत नाहीत। त्यांना माहिती आहे उपोषण हेच एक हत्यार आहे। पण हे सरकार जे आहे, मी एका सरकारला नाव ठेवत नाही। पाटील जे जे शब्द बोलते ते व्यवस्थित सगळ्यांनी मराठा आणि मराठी हे शब्द व्यवस्थित ऐकत चला। 288 आमदार हे पाडा म्हणलेत, पण ते एका पक्षाचे नाहीत। आज जे गेंड्याचं कातडं घालून हे प्रस्थापित मराठा आमदार खासदार जे आहेत त्यांना पाडा, त्यांच्या जागेवर नवीन चेहरे जे तिथं बसवा का ते उद्या समाजाचं काम करतील। यांना समाजाची गरज राहिलेली नाही समाजाचं मतदान घेण्यासाठी, म्हणून हे 288 पाडा। म्हणजे कोणी म्हणतं मग पाटील BJPला मदत करतात का, कोणी म्हणतं शरद पवारला मदत करतात का, कोणी म्हणतं एकनाथ शिंदेला, असं काही नाही। सगळे नवीन
सगळे नवीन भरल्यानंतर त्या नवीन यंग जनरेशनची संकल्पना असेल, त्याला उद्या त्याचं राजकारण टिकवायचं म्हणून तो समाजासाठी काम करेल. म्हणून पाटील जे बोलतात त्याचा विपर्यास करण्यापेक्षा प्रत्येक राजकारण्याने ते समजून घेत चला मराठी शब्द. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, 288 ह्यावेळेस मतदानातून पाडा. म्हणजे ते मराठा समाजाचं एकट्याचं काम नाही, धनगर असतील, मुस्लिम असतील, यांच्या बी मराठा आरक्षणात यांच्या बी आरक्षणाचा प्रश्न आहे. जे संविधान आपण जे म्हणतो बचाव, ते SC ST वाले पण जे असतील यांच्यासाठी बी तेच. भविष्यात ह्या सरकारला तुम्ही आज जर धडा नाही शिकवला तर भविष्यात तुमचं संविधान जाईल, मुस्लिमांचं आरक्षण बी राहणार नाही, धनगरांना जे ST मध्ये जायचं ते बी त्यांना भेटणार नाही, NT मध्ये जायचं ते बी भेटणार नाही, आणि मराठ्यांना तर पूर्णपणे हे बाजूलाच काढणार आहेत. मराठा भाऊ आज लढतोय, त्या मराठा भावाला साथ द्या एवढीच या माध्यमातून विनंती करतो. आणि सगळ्या तळागाळातील वंचित मराठ्यांनी एकत्र येऊन जास्त संख्येने नगरमध्ये शांतता रॅलीत सहभागी व्हा एवढी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. नगर येथून मराठा सेवक या ठिकाणी आपल्या कोपरगाव येथे दिनांक 12/8/2024 वार सोमवार रोजी माननीय मनोज दादाजी जरांगे पाटील यांची शांतता रॅली त्या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगाने भेट देण्यासाठी आलेले होते. या ठिकाणी कोपरगावमधील सर्व सकल मराठा समाज, कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि मी कोपरगाव वासियांना नक्कीच सांगू इच्छितो का तुम्ही दिनांक 12/8/2024 वार सोमवार रोजी नगरला आपल्याला सर्वांना स्वखर्चाने सर्वांनी डबे बरोबर घेऊन, पाण्याची बाटली बरोबर घेऊन प्रत्येक ग्रामीण भागातून जे काही आपल्याकडे 89 गावं आहे कोपरगाव तालुक्यात, प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने ज्याला ज्याला जमेल त्या पद्धतीने बसनी, 2 व्हीलरनी, 4 व्हीलरनी ज्याची काही गाडी असेल त्यांनी तेवढा दिवस आपल्यासाठी, समाजासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी, पुढील आरक्षणासाठी त्या ठिकाणी नगरला उपस्थित राहावे असे मी कोपरगावच्या वतीने आव्हान करतो आणि थांबतो.